रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन जे रूट्स असतात आणि जे कोएफिशियंट्स असतात त्यांच्यामध्ये रिलेशन आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आपण कोण म्हणतो? अल्फा आणि बीटा. फॉर्म्युला मेथडमध्ये मायनस बी प्लस प्लस असेल तर अल्फा आणि मायनस बी मायनस मायनस जर घेत असेल तर त्याला आपण म्हणतो बीटा. म्हणजे या फॉर्म्युला थ्रू जी येणारी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू म्हणजे कोण? अल्फा. आणि या फॉर्म्युला थ्रू मायनस घेऊन येणारी जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू म्हणजे कोण? बीटा. म्हणजे अल्फा आणि बीटा हे कोण आहेत? रूट्स आहेत. तर यांचं रिलेशन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे कोएफिशियंट्स ए बी सी यांच्यासोबत काय आहे ते आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. तर अल्फा म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, बीटा म्हणजे काय माहिती आहे. जर आपण अल्फा प्लस बीटा या दोघांची जर ॲडिशन केली तर याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, याचा फॉर्म्युला माहिती आहे. दोघांची ॲडिशन जर आपण घेतली तर या ठिकाणी 2a दोघांचाही बेस सेम आहे आणि ॲडिशन असल्यामुळे बेस आपण एकदा घेणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी मायनस बी आहे प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac याला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो. म्हणजे त्याला आपण काय म्हणूया? डेल्टा म्हणूया. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहूया. बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे कोण? डेल्टा. स्क्वेअर रूट ऑफ डेल्टा मायनस हा बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ हा कोण? डेल्टा. दोघांची बेस सेम ॲडिशन असल्यामुळे बेस सेम असल्यामुळे वरती काय होणार आहे? ॲडिशन होणार आहे. बेस एकदाच येणार आहे. हा प्लस डेल्टा प्लस स्क्वेअर रूट ऑफ डेल्टा मायनस स्क्वेअर रूट ऑफ डेल्टा एकमेकांना कॅन्सल होतील आणि हा मायनस बी 2 टाइम्स मायनस बी अपॉन 2a 2 ला 2 कॅन्सल मायनस बी बाय ए अशा प्रकारे आपल्याला ह्याचं सिम्प्लिफिकेशन भेटलं. म्हणजे अल्फा प्लस बीटा आपल्याला काय भेटलं आहे? मायनस बी बाय ए. म्हणजे अल्फा बीटाचं रिलेशन भेटलं कुणासोबत? बी आणि ए सोबत रिलेशन आपल्याला भेटलेलं आहे. अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी बाय ए. This is the first formula from the relation between roots and coefficients of quadratic equation. Second relation, अशी दोन रिलेशन आहेत. अल्फा इंटू बीटा दोघांचा जर आपण गुणाकार घेतला तर अल्फा म्हणजे आपल्याला माहिती आहे मध्ये दोघांच्या मध्ये बी आणि स्क्वेअर रूट मध्ये काय असतं? प्लस साइन असतं. हा मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ डिस्क्रिमिनंट अपॉन 2a इंटू मायनस बी या ठिकाणी मायनस घेतला आपला कोण भेटतो? मग बीटा भेटतो. मायनस स्क्वेअर रूट ऑफ डेल्टा अपॉन 2a. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. त्यामुळे हा 2a छेदांचा गुणाकार छेदात अंशांचा गुणाकार अंशात. हा 2a आणि हा 2a 2 इंटू 2 4 a इंटू a स्क्वेअर. तर जर आपण न्यूमरेटर मध्ये बघितलं तर या ठिकाणी मायनस मायनस दोघांच्याकडे ही मायनस साइन आहे. दोघांचं जर मी मायनस साइन जर बाहेर काढलं तर या ठिकाणी मी फ्रंटला ते घेतलेलं आहे. दोघांचं मायनस साइन बाहेर काढून घेतलेलं आहे. त्यामुळे हा पण प्लस होऊन जाईल, हा पण प्लस होऊन जाईल. म्हणजे प्लस प्लस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ डेल्टा. आणि ह्या ठिकाणी सिक्वेन्स फक्त मी चेंज करतो. पहिल्यांदा बी आहे नंतर डेल्टा आहे. तर ह्या ठिकाणी डेल्टाचं साइन पॉझिटिव्ह आहे. स्क्वेअर रूट ऑफ डेल्टा हा पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे तुम्ही फ्रंटला घेतला मायनस बी नंतर घेतला. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ डेल्टा मायनस बी फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेटमध्ये काय? बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ डेल्टा मायनस साइन यातून बाहेर काढलेलं आहे अपॉन 4a स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट ऑफ डेल्टा मायनस बी म्हणतोय. ह्या ठिकाणी पण तसं आपण म्हणू शकतो. दोघांची साइन प्लस असल्यामुळे हा पहिल्यांदा घेतला का आणि हा घेतला काय फरक पडत नाही. त्यामुळे पहिल्यांदा स्क्वेअर रूट ऑफ डेल्टा घेऊ प्लस बी सिक्वेन्स चेंज केला आहे. याची सारखीच त्याची ऑर्डर ठेवली. स्क्वेअर रूट ऑफ डेल्टा मायनस बी स्क्वेअर रूट ऑफ डेल्टा प्लस बी म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी या फॉर्म्युला थ्रू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. या ठिकाणी एच्या ठिकाणी कोण आहे? स्क्वेअर रूट ऑफ डेल्टा. मग स्क्वेअर रूट ऑफ डेल्टाचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर. या ठिकाणी बीचा असल्यामुळे बीचा स्क्वेअर. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल शिल्लक कोण राहिला? डेल्टा. आणि डेल्टा म्हणजे मग आपण काय म्हणलो? बी स्क्वेअर मायनस 4ac. तर डेल्टा म्हणजे कोण? बी स्क्वेअर मायनस 4ac. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल, फक्त डेल्टा शिल्लक. डेल्टाची किंमत बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस बी स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर. तर ह्या ठिकाणचा हा बी स्क्वेअर एकमेकाला कॅन्सल होतील. मायनस 4 हा ब्रॅकेटच्या बाहेरचा मायनस ॲज इट इज आपण कॉपी केलेला आहे. हा मायनस आणि हा मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर ॲज इट इज. मायनस ऑफ मायनस प्लस होऊन जाईल. 4 ला 4 कॅन्सल. या ठिकाणी ए या ठिकाणी ए स्क्वेअर त्यातला एक कॅन्सल होईल. ह्या ठिकाणी सी आणि ह्यातला एक ए शिल्लक म्हणजे सी अपॉन ए. ह्या ठिकाणी कोण आहे? अल्फा इंटू बीटा. याचं हे रिलेशन काय आहे? अल्फा इंटू बीटा. दोन रूटचे समजा आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याला रिलेशन कुणाच्या सोबत भेटतं? सी आणि एच्या स्वरूपात भेटतं. सी अपॉन ए हे त्यांचं रिलेशन आहे जर आपण रूटचा गुणाकार घेतला तर.
या व्हिडिओमध्ये आपण रूट्स आणि कोएफिशियंट यांच्या रिलेशनवर आधारित एक्झाम्पल स्टडी करणार आहोत. त्यांचं रिलेशन काय आहे? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी बाय ए. या ठिकाणी एक्झाम्पल फर्स्ट आपल्याला काय दिले बघा. इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² + 6x - 5 इज इक्वल टू 0, देन फाइंड अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा. आपल्याला गिवन सोल्युशन मध्ये आपल्याला गिवन पाहणं जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे 2x² + 6x - 5 इज इक्वल टू 0. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कंपेअर करणार आहे कशाबरोबर x² + bx + c इज इक्वल टू 0. या ठिकाणी a आपल्याला किती दिलेला आहे 2 दिलेला आहे, b किती दिलेला आहे 6 दिलेला आहे, c किती दिलेला आहे -5. तर अशा प्रकारे आपल्याला a b c भेटलेला आहे. तर आपल्या ह्या ठिकाणी आता काय करायचं आहे अल्फा प्लस बीटा. तर वी नो अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी बाय ए. ह्या ठिकाणी आपल्याला बी किती दिलेला आहे 6, तर मायनस हे फॉर्म्युला म्हटलं आणि हा 6 -6 अपॉन ए किती आहे 2, म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल -6 बाय ए. 2 1 चा 2 3 चा या ठिकाणी अल्फा प्लस बीटा आपल्याला किती भेटला -3. सी किती आहे -5 आणि या ठिकाणी ए किती आहे 2, तर -5 अपॉन 2, 2 न 5 ला भाग जात नाही, त्यामुळे हेच आपलं आन्सर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -5/2 अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -3. दिस इज द सोल्युशन ऑफ गिवन एक्झाम्पल. एक्झाम्पल सेकंड, द डिफरन्स बिटवीन रूट्स ऑफ इक्वेशन. या ठिकाणी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्स मधला डिफरन्स इज 7 आहे अशी आपल्याला कंडिशन दिलेलं आहे. फाइंड के, मग त्यानंतर आपल्याला के फाइंड आउट करायचा आहे आणि हा के कुठे आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या सी च्या ठिकाणी तर आपल्याला के दिलेला आहे. हा के आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सोल्युशन मध्ये गिवन आपल्याला जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आपण ॲज इट इज लिहून घेतलेलं आहे. x² - 13x + k इज इक्वल टू 0 आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला जनरल फॉर्म मध्ये दिले असल्यामुळे आपण जर कंपेअर केलं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर कंपेअर केलं तर आपल्याला a भेटतो किती, ह्या ठिकाणी a किती आहे 1, b किती भेटतो -13 आणि c किती आहे k. c म्हणजे या ठिकाणी कोण आहे k आहे. ह्या ठिकाणी आपण अल्फा आणि बीटा जे काही रूट्स आहेत या ठिकाणी काय सांगितलेलं आहे रूट्स मधला डिफरन्स, पण ते रूट्स पर्यंत आपण अजूम करूया. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स म्हणजे कोण अल्फा आणि बीटा आहेत. लेट अल्फा अँड बीटा बी दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. फ्रॉम गिवन कंडिशन आपल्याला या ठिकाणी ही कंडिशन काय सांगितलेलं आहे ह्या रूट्स मधला डिफरन्स म्हणजे काय दोघांच्या मधली सबस्ट्रॅक्शन किती येते 7 येते. ह्या दोन रूट्स मधला डिफरन्स अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7 इक्वेशन 1 फ्रॉम दिस गिवन कंडिशन. बट वी नो अल्फा प्लस बीटा आपल्याला रिलेशन मधून फॉर्म्युला काय माहिती आहे रूट्सची ॲडिशन काय असते -b बाय ए असते. म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b बाय ए. ह्या ठिकाणी b किती आहे -13 मायनस इन ब्रॅकेट -13 अपॉन ए किती आहे 1, म्हणजे 1 राहिलेलं तरी चालतो मायनस ऑफ मायनस प्लस या ठिकाणी 13, म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13 इक्वेशन सेकंड. तर अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 भेटलेले आहेत. ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहेत. या ठिकाणी व्हेरिएबल कोण आहेत अल्फा बीटा. दोन इक्वेशन लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स असं आपण अजूम करून यांना सॉल्व्ह करू शकतो. जर या दोन इक्वेशनची जर मी ॲडिशन घेतली तर मायनस बीटा प्लस बीटा एकमेकाला कॅन्सल होतील. त्यामुळे मी या ठिकाणी काय करत आहे ॲडिशन करत आहे. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या ठिकाणी मी ॲड करत आहे. इक्वेशन 1 काय आहे अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7 आणि इक्वेशन 2 काय आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13. ह्या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची आपण काय करत आहे ॲडिशन करत आहे. अल्फा आणि अल्फा किती होईल 2 टाइम्स अल्फा मायनस बीटा प्लस बीटा एकमेकाला कॅन्सल शिल्लक काय राहील 0. 7 + 13 20 म्हणजे 2 अल्फा इज इक्वल टू 20 म्हणजे अल्फा इक्वल टू हा 2 ह्या ठिकाणी मल्टिप्लाय आहे त्या साईडला गेल्यानंतर डिवाइड होईल 20/2 आन्सर काय येईल 10 अल्फा इक्वल टू 10. त्या ठिकाणी आपल्याला 1 व्हेरिएबल भेटलेला आहे कोण अल्फा, सेकंड व्हेरिएबल कोण आहे बीटा. पुट अल्फा इज इक्वल टू 10 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 आपलं काय आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13 अल्फा प्लस बीटा इक्वल टू 13 इक्वेशन सेकंड. ह्या ठिकाणी अल्फा ठिकाणी काय येणार आहे 10 प्लस बीटा इज इक्वल टू 13. हा प्लस 10 त्या साईडला गेल्यानंतर -10 13 - 10 बीटा किती आला 3. या ठिकाणी अल्फा भेटला 10 बीटा भेटला 3. आपल्याला फाइंड आउट कोण करायचं आहे के करायचं आहे.
त्यासाठी आपल्याला अजून एक रिलेशनचा फॉर्म्युला माहिती आहे, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. आणि सी म्हणजे कोण आहे, के आहे. ए ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. अल्फा किती भेटला 10, बीटा किती भेटला 3. 10 इंटू 3 30, के अपॉन 1 म्हणजेच के, म्हणजेच के इक्वल टू 30. दिस इज द सोल्युशन ऑफ गिवन एक्झाम्पल. Example third, if alpha and beta are roots of x square plus 5x minus 1 is equal to 0, then find first of all alpha cube plus beta cube and second alpha square plus beta square. ह्या ठिकाणी आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कोण आहेत, अल्फा आणि बीटा. या टू क्वांटिटीज आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायच्या आहेत. सोल्युशनमध्ये गिवन पर्यंत आपल्याला इन्फॉर्मेशन काय, फक्त आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 1 इज इक्वल टू 0. आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये दिले असल्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी ए किती भेटेल 1 भेटेल, बी किती भेटेल 5, सी किती भेटेल -1. ओके, मग आपल्याला फाइंड आउट कोण करायचं आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. मग अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा मला फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला काय आहे, इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 टाइम्स अल्फा इंटू बीटा इंटू या ठिकाणी काय आहे इंटू ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा. ह्या ठिकाणी जर आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब फाइंड आउट करायचं असेल तर अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. अल्फा आणि बीटा यांची ॲडिशनची व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. अल्फा इंटू बीटा याची पण व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. आणि अल्फा प्लस बीटा ते या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू, अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू, या जर दोन व्हॅल्यू जर तुम्हाला माहिती असतील तर आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब फाइंड आउट करता येतो. सेकंड कोण आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर त्याचा फॉर्म्युला काय आहे, इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ह्या ठिकाणी स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 टाइम्स अल्फा बीटा. लक्षात ठेवायचं असेल तर इथं क्यूब मायनस या ठिकाणी क्यूब असली तर 3 अल्फा बीटा आणि पुन्हा एकदा अल्फा प्लस बीटा. या ठिकाणी अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 टाइम्स अल्फा बीटा. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला अल्फा प्लस बीटा हा पण लागेल, अल्फा इंटू बीटा हा पण लागेल. म्हणजे ह्या दोन क्वांटिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा शोधावा लागेल. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, आहे. त्याचे ए बी सी आपल्याला माहिती आहेत. तर आपण अल्फा प्लस बीटा कशा प्रकारे काढू शकतो, अल्फा प्लस बीटा त्यांच्या रिलेशन आपल्याला फॉर्म्युला काय भेटतो, -b/a. ह्या ठिकाणी बी किती आहे 5, हा -5 अपॉन ए किती आहे 1 नाही लिहिलं तरी चालतो, -5 ही कोणाची व्हॅल्यू, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -5. अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए, सी किती आहे सी -1 अपॉन ए किती आहे 1, -1 अपॉन 1 म्हणजेच कोण -1. अल्फा इंटू बीटा किती भेटला -1. मग फर्स्ट ऑफ ऑल अल्फा प्लस बीटा क्यूब आपण फाइंड आउट करूया. या ठिकाणी आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू पुट करायची आहे. अल्फा प्लस बीटा -5चा क्यूब -3 अल्फा इंटू बीटा -1 अल्फा प्लस बीटा -5. आता मायनसचा क्यूब मायनसच असतो, तर -5चा क्यूब किती येणार आहे 125. -5चा क्यूब किती -125. मायनस ऑफ मायनस हे प्लस झालं पण हे मायनस साईन शिल्लक राहिलं आणि 5 इंटू 3 15 -125 -15 आन्सर किती -140. दिस इज द आन्सर ऑफ अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. सेकंड कोण, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू काय येणार आहे -5 -5चा स्क्वेअर -2 अल्फा इंटू बीटा व्हॅल्यू किती फाइंड आउट केली होती -1. आता निगेटिव्हचे स्क्वेअर पॉझिटिव्ह असल्याचे आपल्याला माहिती आहे. तर -5चा स्क्वेअर 25 मायनस ऑफ मायनस प्लस 2 इंटू 1 2 25 प्लस 2 27 अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 27. Example 4. Find k if sum of roots of quadratic equation. Quadratic equationच्या रूटची सम, रूट म्हणजे कोण, अल्फा आणि बीटा जर असतील तर अल्फा आणि बीटा यांची सम. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे, x² - 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटची सम म्हणजे अल्फा प्लस बीटा ही काय असेल, इज असेल, इज इक्वल टू काय असेल, डबल म्हणजे 2 टाइम्स देअर प्रोडक्ट. देअर म्हणजे कोणाचा, रूटचा प्रोडक्ट. म्हणजे अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल टू डबल देअर प्रोडक्ट. देअर म्हणजे कोणाच्या, त्या रूटचा प्रोडक्ट्स.
ही आपली गिवन कंडिशन आहे. जर अशी कंडिशन असेल कोणासाठी या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी, तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये हा जो काही के आहे तो के आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. सोल्युशनमध्ये आपण गिवन आपलं जे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते ॲज इट इज लिहून घेतलेलं आहे. पण ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एक्स स्क्वेअर आपली फर्स्ट टर्म, -4kx ही आपली सेकंड टर्म आणि प्लस नंतर या ठिकाणी +k+3, हा k+3 ही आपली थर्ड टर्म. कंप्लीट k+3 म्हणजे काय थर्ड टर्म. ह्या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट कोण आहे 1 आहे, म्हणजे ए किती आहे 1. एक्सचा कोएफिशियंट काय आहे -4k, म्हणजे b = -4k आणि c = हा k+3. c किती आहे k+3. लेट अल्फा आणि बीटा बी दी रूट्स ऑफ इक्वेशन. हे जे काय इक्वेशन आहे या इक्वेशनची रूट्स कोण आहेत अल्फा बीटा. मग आपल्याला कंडिशन काय सांगितलं आहे फ्रॉम गिवन कंडिशन. कंडिशन काय आहे अल्फा प्लस बीटा ह्या रूटची सम काय आहे डबल आहे देअर प्रोडक्ट. इक्वेशन 1. या ठिकाणी आपल्याला अल्फा प्लस बीटा माहिती आहे का, डायरेक्ट दिला आहे तरी नाही, आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. अल्फा इंटू बीटा हा पण आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. आणि अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा यांचं रिलेशन म्हणजे अल्फा आणि बीटा यांचं रिलेशन कॉन्स्टंट कोएफिशियंट सोबत आपल्याला माहिती आहे. बट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a फ्रॉम रिलेशन. बी किती आहे, बी या ठिकाणी -4k, मायनस ऑफ मायनस प्लस ए किती आहे 1. त्यामुळे आन्सर काय आलं अल्फा प्लस बीटा 4k. इक्वेशन सेकंड, इक्वेशन फर्स्ट कंडिशनचं हे इक्वेशन सेकंड. अल्फा प्लस बीटा c/a. c किती आहे k+3, ए किती आहे 1, म्हणजे अल्फा इंटू बीटा k+3. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू k+3. इक्वेशन थर्ड. फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 ही 2 इक्वेशन आपण या ठिकाणी पुट करणार आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 टाइम्स अल्फा बीटा. इक्वेशन 1 अल्फा प्लस बीटा म्हणजे 4k, अल्फा इंटू बीटा म्हणजे k+3. मग हा 2 इकडं इंटू आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल डिवाइड होईल. 4k/2, 4/2 किती येणार 2, हा k+3 हा k इकडे शिफ्ट झाल्यानंतर काय होईल 2k, हा k इकडे आल्यानंतर -k, 2k -k म्हणजे 2k मधला 1k सबस्ट्रॅक्ट होईल, 1k शिल्लक राहील. k इज इक्वल ह्या साईडचा 3, म्हणजे आन्सर काय द व्हॅल्यू ऑफ k इज 3. टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. जर आपल्याला एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स माहिती असतील म्हणजे अल्फा आणि बीटा यांचे जर व्हॅल्यूज माहिती असतील तर जे काय ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण ऑब्टेन करू शकतो, मिळवू शकतो. लेट अल्फा अँड बीटा बी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कोणता हे माहीत नाही, पण त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला व्हेरिएबल एक्स आहे आणि त्या एक्सच्या 2 व्हॅल्यूज म्हणजे कोण अल्फा बीटा हे आपल्याला माहिती आहेत. एक्सच्या 2 व्हॅल्यू, एक्स इक्वल टू पहिली व्हॅल्यू काय आहे अल्फा आणि एक्सची दुसरी व्हॅल्यू कोण आहे बीटा. एक तर एक्स इक्वल टू अल्फा असेल किंवा ऑर एक्स इक्वल टू कोण असेल बीटा असेल. मग याच्यावरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू शकतो. जर अल्फा आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केला तर ह्या साईडला प्लस आहे, या साईडला आल्यानंतर काय होईल तो मायनस. बीटा पण इकडे शिफ्ट केल्यानंतर मायनस, म्हणजे x मायनस अल्फा इज इक्वल टू 0 असेल किंवा x मायनस बीटा इज इक्वल टू 0 असेल. दोघांचा जर प्रोडक्ट घेतला दोघांचा प्रोडक्ट पण 0 शकतो. एक तर हा 0 असेल तरी 0 येणार आहे, हा जरी 0 असेल तरी 0 येणार आहे. आपण अशा प्रकारे सेपरेट पण लिहित होतो, आता आपण काय करणार आहे कंबाईन करणार आहे. तर x मायनस अल्फा एक्स इंटू एक्स मायनस बीटा या दोघांचा प्रोडक्ट पण काय असणार आहे 0. जर इंडिव्हिज्युअल एक्स मायनस अल्फा 0 असेल किंवा एक्स मायनस बीटा जर 0 असेल तर दोघांचा प्रोडक्ट ही 0 असेल. ठीक आहे, या ठिकाणी आपण ह्या एक्सनं या ब्रॅकेटला पूर्ण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. त्याचप्रमाणे आपण मायनस अल्फानंही मल्टिप्लाय करणार आहे कुणाला ह्या पूर्ण ब्रॅकेटला. एक्स इंटू हा ब्रॅकेट काय आहे एक्स मायनस बीटा मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा, म्हणजे या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मनं ह्या ब्रॅकेटमधल्या दोन्हीही टर्मनं मी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेलं आहे. एक्स इंटू एक्स मायनस बीटा, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, हा मायनस हा बीटा आणि हा एक्स बीटा एक्स, मायनस अल्फा एक्स मायनस अल्फा एक्स, मायनस ऑफ मायनस प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी एक्स स्क्वेअर ॲज इट इज, पण ह्या 2 टर्म्सकडे कॉमन कोण आहे मायनस साईन ही दोघांच्याकडे आहे, मायनस साईन कॉमन, दोघांच्याकडे एक्स आहे दोघांचाही एक्स कॉमन. रिमेनिंग कोण आहे ह्या ठिकाणी बीटा, ह्या ठिकाणचा मायनस बाहेर म्हणजे या ठिकाणी साईन कोण प्लस, म्हणजे प्लस हा अल्फा म्हणजे मायनस एक्स कॉमन ह्या 2 टर्म्स मधला आणि ब्रॅकेटमध्ये शिल्लक कोण अल्फा प्लस बीटा किंवा बीटा प्लस अल्फा.
प्लस अल्फा इंटू बीटा ॲज इट इज इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी फक्त मी ऑर्डर चेंज करतोय. एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस ॲज इट इज, हा फ्रंटचा एक्स मी बॅकला घेतोय. ह्या ठिकाणी बॅक साईडला पण एक्स घेतला. बीटा प्लस अल्फा असं न म्हणता मी अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे इन व्हेरिएबल एक्स. जर रूट्स माहिती असतील तर, जर दोन्ही रूट्सच्या व्हॅल्यू माहिती असेल, तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू किती आहे माहिती असेल, बीटाची व्हॅल्यू किती असेल, दोघांची तुम्ही काय करा, सम घ्या, सम ऑफ रूट्स. आणि या ठिकाणी काय, प्रोडक्ट ऑफ रूट्स. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस, ह्या ठिकाणी मायनस साइन विसरायचं नाही, प्लस येत नाही, ऑलवेज काय असतं मायनस. एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट इज इक्वल टू 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑब्टेन बाय इट्स roots. To obtain a quadratic equation having given roots. आता रूट्स माहिती असताना क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करायचं त्याची एक्झाम्पल आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. क्वेश्चन, ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ रूट्स आर. रूट्स जर आपल्याला काय असतील, आता फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, 0 and 4 हे 2 रूट्स आपल्याला माहिती आहेत आणि आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑब्टेन करायचं आहे, मिळवायचं आहे. सोल्युशन, लेट यातलं जे फर्स्ट रूट आहे ते काय आहे, 0 आहे, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आपण 0 अजूम करूया. आणि सेकंड रूट काय आहे, 4 आहे, म्हणजे बीटाची व्हॅल्यू आपण 4 अजूम करूया. तर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. जर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला तयार करायचं असेल तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. ह्या ठिकाणी आपल्याला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू पुट करायची आहे, या ठिकाणी पण आपल्याला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू पुट करायची आहे. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा किती आहे 0, बीटा किती आहे 4, 0 प्लस 4 म्हणजे 4 प्लस 0 ॲडिशन किती येणार आहे, 4 येणार आहे. एक्स ॲज इट इज प्लस 0 अल्फाची व्हॅल्यू 0, बीटाची व्हॅल्यू 4, 4 इंटू 0, 0 इंटू एनिथिंग ॲन्सर 0, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस ह्याचा आन्सर काय आला 0 इज इक्वल टू 0. म्हणजे थर्ड टर्म नाही लिहिली तरी चालते. आन्सर काय, एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक्झाम्पल सेकंड, ह्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट रूट काय दिलेला आहे 1/2 आणि सेकंड रूट -1/2. अशा प्रकारे आपल्याला 2 रूट्स दिलेले आहेत. सोल्युशन, लेट फर्स्ट जे रूट आहे 1/2 ती म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आणि सेकंड रूट -1/2 म्हणजे बीटाची व्हॅल्यू. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला सर्वांना पाठ आहेच, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. अल्फाची व्हॅल्यू काय 1/2, बीटाची व्हॅल्यू -1/2, अल्फाची व्हॅल्यू 1/2, बीटाची -1/2. तर 1/2 -1/2 आन्सर काय येणार आहे 0. या दोघांची सबस्ट्रॅक्शन 0 होऊन जाईल. एक्स स्क्वेअर मायनस या ठिकाणचा आन्सर 0 हा एक्स आणि 1, तर ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन असल्यामुळं 1 इंटू -1 2 इंटू 2 4, म्हणजे या ठिकाणचं आन्सर काय आलं -1/4 इज इक्वल टू 0. मग एक्स स्क्वेअर 0 इंटू एनिथिंग आन्सर काय 0, म्हणजे ही टर्म लिहायची काही गरज नाही. एक्स स्क्वेअर -1/4 इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म गिवन रूट्स.